बदलापूरच्या प्रगतशील शेतकरी दर्शना दामले यांनी अथक परिश्रमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय। काही वर्षापूर्वी ओसाड माळरान असलेल्या जागेत त्यांनी सेंद्रिय शेती करत आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागांसोबत भाजीपाल्यांची लागवड केली। शेतीला त्यांनी पशुसंवर्धनाचीही जोड दिली। बदलापूर जवळच्या जांभीळघरमध्ये 5 एकर जागेत त्यांनी दापोली कृषी विद्यापीठातून 100 आंब्याची झाडं आणून लावली। आज त्यांना प्रत्येक झाडापासून किमान 500 ते 600 फळांचं उत्पादन मिळतं। यासोबत नारळ, काजू, फणस, चिक्कू, केळं अशी फळबागही त्यांनी फुलवली। त्यांनी 30 गुंठ्यात भात शेती तर 20 गुंठ्यात भाजीपाला लावलाय। शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाचीही जोड देत आज 10 गीर गाई आणि 5 ते 6 म्हशीही त्यांच्याकडे आहेत। शेतीत शेणखत, गोमूत्र, झाडांचा पालापाचोळा तसंच गांडूळ खतांचाच वापर त्या करतात। त्यांच्या शेतातील सर्व उपकरणं ही सौर ऊर्जेवरच चालत असून यामुळे विजेच्या खर्चात मोठी बचत झाली। शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी या ठिकाणी मसाल्यांची पिकं आणि औषधी वनस्पतीचीही लागवड केली। शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न हवं असेल तर त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीची कास धरायला हवी असा त्यांचा आग्रह आहे। इथे आल्यावर ही जागा घेऊन काहीच नव्हतं, इथे ही सगळी झाडं म्हणजे मी लावलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट खायला आपल्याला मिळाली पाहिजे या उद्देशातून मी लावलं होतं। आणि आज मल्टिपल क्रॉप सगळे फळं घेते मी, म्हणजे आंबा विशेषतः सगळे दापोलीहून आणून छोटी छोटी कलमं लावली होती, ते आज मोठे वृक्ष झालेले आहेत। आंबा, पेरू, काजू, चिक्कू, केळी, पपई, सीताफळ, रामफळ, लिंबू सगळं काही लावलेलं आहे। त्या व्यतिरिक्त भात शेती आहे माझी इथे 1 एकर, 1 ते 1.25 एकर आणि भाजीपाला पण घरचा असतो। जवळजवळ सगळं म्हणजे मी इन हाऊसमध्ये केलेलं आहे। हळद घरची, तिखट घरचं। त्या व्यतिरिक्त मी इथे 5 kVA सोलार बसवलेला आहे आणि ते सगळं सोलारवरच आमचं लाईट आहे। माझ्या गाडी सुद्धा टाटाची इलेक्ट्रिकची आहे, तर ती पण आम्ही त्याच्यावरच चार्जिंग करतो गाडी सुद्धा। म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये सगळं चाललं पाहिजे असं, की एक बाई जर एवढं करू शकते तर सगळ्यांनी थोडं थोडं केलं तर किती सुंदर करू शकतो। आणि कृषी डिपार्टमेंटची मी सुरुवातीला प्रचंड हेल्प घेतलेली आहे। दापोलीहून ती कलमं मला तिकडनं मिळाली, त्याला 3 वर्ष वाढवायची। मला वाटतं तेव्हा पवार साहेबांनी हे सगळ्या योजना काढल्या होत्या, की 3 वर्ष त्याचं संगोपन करायला पण सगळं गव्हर्नमेंटनेच दिलेलं होतं आम्हाला। आणि अवजारामध्ये पण बरंच मी काय काय घेतलं ते स्कीम्सच्या खाली घेतलं होतं। त्यांनी या आपल्या शेतामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे। शेतीबरोबर त्यांनी पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन या विविध मिश्र शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे। शेतकऱ्यांनी एका फळपीक पद्धतीवर आधारित न राहता शेतीला जोडधंदा म्हणून हे पूरक व्यवसाय केले पाहिजेत। याचा परिपूर्ण अवलंब दामले मॅडम येथे केलेला आहे। त्याचबरोबर आंब्याच्या परागीभवनासाठी त्यांनी मधुमक्षिका पालन हे 4 ते 5 वसाहती त्यांनी कोसबाड कृषी संशोधन केंद्रातून आणलेलं आहे आणि त्याचा अवलंब करत आहे। त्यामुळे त्यांना अतिशय आंब्यामध्ये फायदा होत आहे। आणि दामले मॅडम ह्या फक्त प्रयोगशील शेतकरी नसून त्यांनी एक महिला सक्षमीकरणाचं काम सुद्धा या भागामध्ये केलेलं आहे। एकीकडे नापिकी, वाढता उत्पादन खर्च यामुळे तरुण वर्ग शेतीपासून दूर जातोय। अशातच दर्शना दामले सारख्या गृहिणीनं शेतीत केलेली ही प्रगती तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।